आज काय पण होती, दादाकडनं गाडी घेतल्याशिवाय सोडतच नाही त्याला. दादा अरे काय झालं? दादा आजच्या आज आपल्याला काय पण करून फॉर्च्युनर गाडी घ्यायचीच आहे बघ. काय फॉर्च्युनर गाडी? अरे काय फुल चालू तुझ्या डोक्यात? काय झालं? अरे दादा आपल्या बाजूच्या गाण्यानं थार गाडी घेतली की माझ्या समोर 4 वेळा असं गार 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 गाडी फिरवते. ते काय मला माहित ना, आजच्या आज फॉर्च्युनर घेतलीच पाहिजे. आपण पण काय चीज आहे ना दादा, आज त्याला दाखवूनच देतो. अरे ओंकार, त्याच्या नशिबात गाडी असेल म्हणून त्याने घेतली. आपण कशाला त्याचा नाद करायचा? अरे ओंकार, गाडी घेणं तेवढं सोपं नसतं रे. त्याला लय पैसे मोजावं लागतात. दादा आज एकरभर ऐकू आणि आज गाडी दारात आणू म्हणजे आणूच. बघ ओंकार, इकडे ये. बघ ओंकार, अरे गाडी घ्यायला काय जड नाही रे. आपण जर 1 लाख रुपये भरले ना तर उद्या दारात आपल्या गाडी येऊन उभा राहते. पण ज्या गाडीचे हप्ते ज्यावेळेस चालू होतील ना त्यावेळेस मात्र अरे आपलं शेत आणि आपलं राहतं घर, आपलं इकाची पाळी येईल, इकाची. लक्षात ठेव. अरे कुणी गाडी घेतली, कुणी विमान घेतलं म्हणून आपण पण तेच घ्यावं असा विचार करणं हे चुकीचं आहे रे. हा, तू अपेक्षा ठेव की मी ही घेईन, मी ते घेईन, पण मला पाहिजेलच हा विचार तुझा चुकीचा आहे. अजून एक गोष्ट तुला सांगतो आणि ती कायम ध्यानात ठेव. अरे माणसाने ज्यावेळेस आपल्याकडं 10 लाख रुपये असतील ना तेव्हाच माणसाने 8 लाख रुपयाची खरेदी करायची असते. त्यावेळेस आपल्याकडं 10 लाख रुपये आहेत, आपण जर 20 लाखाची वस्तू जर आपण खरेदी करायला गेलो ना तर तो माणूस अडचणीत येऊ शकतो. एवढी गोष्ट ध्यानात ठेव. आणखी एक, प्रत्येक माणसाने ना आपला हातून बघून पाय पसरायचे असते. दादा मला खरंच माफ कर, मी ते सगळं रागाच्या भरात बोललो रे. पण तू एवढं मला छान समजावून सांगितलं ना, मी ह्यापुढे असं कधीच नाही करणार. ठीक आहे, जा.